आणि भागवतामध्ये एक सुंदर अशी कथा येते. काही लोक म्हणतात भागवतात ही कथा नाही. आता आहे की नाही हा विद्वानांचा प्रश्न आहे, पण कथा अत्यंत गोड आहे म्हणून सांगावी. शेवटची कथा सांगू लागले शुकदेव राजा परीक्षितीला की राजन, परमात्म्याचा अत्यंत प्रिय सखा, आवडता मित्र. जीवनामध्ये मित्र नसावा असं मी म्हणत नाही, मित्र असावा. तरुण पोरांना माझी प्रार्थना आहे, पण मित्र करताना आपला मित्र व्यसनाधीन नसावा, आपला मित्र वायवार नसावा, आपल्या मित्राची संगत वाईट नसावी. मित्र असावा जीवनात. मित्र दोन लोकांसारखा असावा. एक मित्र असावा कर्णासारखा किंवा मित्र असावा कृष्णासारखा. कर्णासारखा का? कर्णाला माहिती होतं दुर्योधन नालायक आहे, दुर्योधन मरणार आहे, दुर्योधनाचं पतन निश्चित आहे, तरी कर्णाने शेवटच्या श्वासापर्यंत दुर्योधनाची साथ दिली. म्हणून मित्र असावा कर्णासारखा, नाही तर मित्र असावा कृष्णासारखा. ज्याचं चरित्र आपण सांगतोय तो गरीब मित्र भेटायला आला तरी हृदयाला लावला. किती गोड गोड चरित्र आहे. गुजरातमध्ये बोरबंदर नावाची नगरी आहे. त्या नगरीमध्ये एक ब्राह्मण राहतो. त्या ब्राह्मणाचं नाव आहे श्रीदामा. त्याला आपण म्हणतो सुदामा. या श्रीदामाच्या पत्नीचं नाव आहे सुशीला. काय नाव आहे तिचं? सुशीला. जसं नाव आहे ना तशी ती सुशील पण आहे. काय काय बायांचं नुसतं नाव असतं, त्या नावाप्रमाणे काही जगत नाही त्या. आता एखादीचं नाव सांगितलं तर जागीच पेटल. आपल्या नावाप्रमाणे आपण जगलं पाहिजे, नावाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. नाव असतं गंगाधर. आहे का आपल्यात कोणी? आहे. गंगाधर नाव असतं. गंगाधर. गंगेसारखं निर्मळ अंतःकरण असलं पाहिजे. नाव असतं धर्मराज. असू द्या ना, दानधर्म केला पाहिजे. नाव असतं कर्ण. ठीक आहे, सत्य बोललं पाहिजे. आपल्या नावाप्रमाणे आपलं कर्म असावं, मग ते नाव काही असू दे. नाव आहे सुशीला. अत्यंत सात्विक आहे, धार्मिक आहे. गरिबीचा संसार आहे, पण संसार आनंदानं करते बर का. गरिबीचा संसार आहे, पण कन्हैयाचं रात्र आणि दिवस चिंतन करतोय सुद्धा. रात्र आणि दिवस कन्हैयाचा ध्यास आहे त्याच्या मनामध्ये. रात्रंदिवस चिंतन. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. रात्र झाली चिंतन, दिवस झाली चिंतन. देवाच्या पलीकडे काय नाही. घरामध्ये लेकरं आहेत. नित्य एकादशी आहे सुदामाच्या घरामध्ये. 18 विश्व दारिद्र्य. का दारिद्र्य आलं सुदामाला? दारिद्र्य का आलं? तर कृष्ण कन्हैया आणि सुदामजी सांदीपानी ऋषींकडे होते शिकण्याकरता. आणि सांदीपानी ऋषींच्या पत्नीनं सांगितलं, समिधा घेण्याकरता तुम्ही जातायत गावामध्ये, आपल्या जंगलामध्ये काही शिदोरी सोबत घेऊन जा. सुदामजी आणि कन्हैया दोघी जंगलामध्ये गेलेत. भरपूर असा पाऊस लागला. दोघे झाडावर चढलेत. सुदामजी वर बसलेत आणि कन्हैयाजी खाली बसलेत. पोटलीमध्ये फुटाणे दिलेले होते, ते फुटाणे काढलेत. सुदामाने हळूहळू खाऊ लागला. कटकट 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 दाताचा आवाज येतोय. कन्हैयानं विचारलं, सुदामा, ए श्रीदामा, काय खातो रे? काय नाही म्हटले, थंडीने माझे दात कडकड करत आहेत, काय खादवीत नाही. एकदा खोटं बोलले, देवाला चोरून खाल्लं म्हणून दारिद्र्य भोगावं लागलं. जे कर्म आहे ना, कर्म आपल्यापर्यंत येत असतं घुमून फिरून. कर्म कोणाचं कोणाला चुकत नाही. सुदामाचा संसार चाललाय. रात्रंदिवस नित्य पूजन आहे. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन. भगवंताकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा नाही. तुम्हालाही सांगेल, देवाकडून कसली अपेक्षा करू नका. आपली इच्छा परमात्म्याला कळते, आपली इच्छा देवाला समजते.
म्हणून देवाकडून अपेक्षा करायची नाही. सुदामजीचं भजन चाललंय आणि द्वारकेमध्ये कन्हैया आणि रुक्मिणीजी बसलेत. कन्हैया आणि रुक्मिणीजींना आणा इकडे. तोपर्यंत सुदामजी भजन करतात. आपणही 2 मिनिटं संकीर्तन करूया. लालाजी, सोनूजी, कन्हैया जी को मां रुक्मिणी जी को भेज दीजिए, उनके साथ में द्वारपाल भेज दीजिए. तुम्ही मधून एक रस्ता तयार करून द्या. आपण कथाही सांगू आणि झाकी दाखवू. 2 मिनिटं संकीर्तन, कन्हैयाजींचं, रुक्मिणी मातेचं आणि द्वारपालांचं आगमन होतं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करायचं. 2 मिनिटं संकीर्तन. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण खुर्च्या आणा. प्रदीप बाबा, आओ हे प्रदीप बाबा, नाथ नारायण. प्रदीप बाबा, खुर्च्या आणा. 2 खुर्च्या. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. द्वारपाल इथपर्यंत सोडा कन्हैयाजींना आणि रुक्मिणी मातेला. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ हसू नका. नारायण आवरा, हसताय तुम्ही. वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, या 2 हे खुर्च्या द्या. नाथ इथं खाली. नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. द्वारपाल तुम्ही इथं मध्ये उभे राहा. मध्ये हे मध्ये मध्ये. नाथ नारायण मधोमध उभे राहा. वासुदेव, हे नाथ नारायण बस तिथंच. वासुदेव. एकमेकाकडे तोंड करून कृष्ण उभे राहायचं. गोविंद बस 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 तिथंच. हरे मुरारी, एकमेकाकडे तोंड करून हे उभे राहायचं. नाथ नारायण अशा पाठी आडवं राहा. वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री राधे कृष्ण गोविंद गोपाल राधे राधे. राधे कृष्ण गोविंद गोपाल राधे राधे. गोविंद राधे
गोपाल राधे 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 गोपाल राधे राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे 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 गोपाल राधे राधे श्री राधे कृष्ण गोविंद गोपाल राधे 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 कृष्ण गोविंद गोपाल राधे राधे श्री 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 राधे कृष्ण गोविंद गोपाल राधे राधे. सुदामजीने रात्रंदिवस चिंतन करावं परमात्म्याचं. अत्यंत संसारामध्ये गरिबी आहे. नित्य एकादशी आहे सुदामजींच्या घरी. हा जो कन्हैया आहे ना, याच्यातला एक दोष सांगतो मी तुम्हाला. दोष या कन्हैयातली एक खुबी सांगतो मी तुम्हाला. हा मागितल्याशिवाय कोणालाच काही देत नाही. कथेकडे लक्ष द्या. याला माहिती सर्व काय चाललंय जगात. माझा मित्र आहे सुदामा नावाचा, 18 विश्व दारिद्र्य भुगतोय. पण जेव्हा याच्याकडे 10 पावलं चालत जाल तेव्हा 100 पावलं चालत येतो, असा आहे हा कन्हैया. त्या सुदामजींची पत्नी सुशीला एके दिवशी विचार करते. हे रात्रंदिवस कन्हैयाचं चिंतन करतात. यांचं मित्र आहे असं सांगतात. काय करावं? तो द्वारकेचा राजा आहे, त्याच्याकडे कसली कमी नाही. मला असं वाटतं आपल्या नवऱ्याला तिथं पाठवावं आणि काहीतरी आपल्या संसारासाठी तिथून मदत आणावी. पण माझे पती स्वाभिमानी आहेत, जाणार नाहीत. ते गेले तरी काही मागणार नाहीत. पण बाया अत्यंत हुशार असतात बरं का. इतक्या हुशार असतात ना माय मावल्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये माय मावल्यांना डोकं परमात्म्यानं जरा जास्तच दिलंय. पण मी विषय तर काढते. ऐकलं तर ऐकलं त्यांनी. संध्याकाळी सुदामजी घरी आले आणि सुशीला सांगते, मी असं ऐकलंय तुमचे मित्र द्वारकेचे राजे आहेत. तुम्ही रात्र आणि दिवस त्यांचं चिंतन करतात. काही जास्त लांब नाही द्वारका. तुम्हाला त्यांचं दर्शन नाही घ्यावं वाटत का? तुम्हाला वाटत नाही का त्यांना भेटावं असं? सुदामाजींच्या डोळ्यामध्ये घराघरात पाणी आलं. सुशीला, प्रत्येकाच्या संसारामध्ये तुझ्यासारखी पत्नी मिळावी. ज्याच्या संसारात तुझ्यासारखी पत्नी मिळाली त्याचं जीवन धन्य झालं. काय सुंदर विचार आहेत ग सुशीला तुझे. तुझ्या मनामध्ये काय भाव जागृत झाला की मी जावं आणि कन्हैयाला भेटावं? सुशीला, जणू काही तुझ्या मुखारविंदातून माझा कन्हैया बोलला. मला खरंच कन्हैयाला भेटण्याकरिता जायचं आहे. मी सकाळी निघून जातो कन्हैयाला भेटायला. काही अडचण नाही, पण खाली हातानं जाऊ नका. तांदूळ होते सुदामाजींच्या घरात, पण सुशीलाजी हुशार होत्या. त्यांना माहिती हे काही मागणार नाहीत. मग कृतीतून काहीतरी दाखवावं. तर सुशीलाजी 4 घरं फिरल्या आणि 4 घरातले 4 प्रकारचे तांदूळ जमा केले, एका पोटलीमध्ये बांधलेत आणि सुदामजींच्या हातामध्ये दिलेत. जाताय ना, खाली हाताने जाऊ नका. कन्हैयाला आपल्याकडून काहीतरी घेऊन जा. सुदामजींची खिन्न अवस्था आहे. खिडखिड झालेलं शरीर, चामडी हडकाला चिपकली आहे. सुशीलाला सांगितलं, घराची काळजी घे, लेकरांची काळजी घे. मी जातो आणि मी तर नमस्कार करेल. तुमच्याही वतीनं कन्हैयाला नमस्कार करतो. तुमच्याही वतीनं कन्हैयाला मी प्रणाम करतो. आणि त्या सुदामपुरीतून, त्या बोरबंदर गावातून सुदामाजी निघालेत कन्हैयाला भेटण्याकरता. चले श्याम सुंदर से मिलने कन्हैया, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा.
इतका गोड भाव आहे. पण नुसते जात नाहीत, तर जाता जाता त्यांच्या मुखारविंदामध्ये कृष्णाचं चिंतन आहे. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामजी निघाले. सुदामा. पण सुदामजी पायी चालतात, चालता येत नाही त्यांना, खिन्नावस्था आहे त्यांची, पडतात उठतात, पडतात उठतात, शरीर वाकडं झालंय, हातामध्ये काठी आहे. काठी टेकावी आणि एक एक पाऊल पुढे चला. काठी टेकावी, रस्ता कापावा. सुदामजी घोरबंदर नगरीतून निघाले. महाराज श्री म्हणतात, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. पण तोंडातनं भजन चाललंय. काय भजन चाललंय तोंडातनं? गाते गाते मन में, गाते गाते मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर मिलने सुदामा. सुदाम जी चलते हैं और चलते चलते गिर पड़ते हैं. पेट में खाना नहीं, न जाने कितने दिन से खाना खाया हो. लताओं से पूछते, पताओं से पूछते, वृक्ष से पूछते, मैं कब जाऊंगा मेरे कन्हैया के पास, मेरे कन्हैया मुझे कब मिलेंगे. मेरे शरीर में प्राण है तब तक मेरे कन्हैया को मुझे निहारना है. मेरी आंखों से मुझे बहुत कम दिखता है. मेरी आंखों की थोड़ी थोड़ी रोशनी बची है, बस उससे मुझे कन्हैया को निहारना है. मुझे चलना नहीं आता है. पेट में अन्न का कण भी नहीं है. लेकिन मेरी पत्नी अच्छी है, सुशील है. उसने कहा कि जाओ कन्हैया से मिलकर आओ, कन्हैया का दर्शन करिए. इसलिए मैं जा तो रहा हूं, लेकिन मेरा खुराक क्या है? बस उसका चिंतन, उसका भजन. इसलिए एक एक पैर कन्हैया जी के स्मरण करते करते सुदाम जी आगे डालते हैं. हो तंदुल की पोतली बगल में दबाए, हातामध्ये पत्नीने दिलेल्या तांदळाची ती पोटली अशी बगलेत दाबतायत कन्हैयाजी. हा गोड भाव आहे. कांधे पे धोती लोट लटकाए, हो तंदुल की पोतली बगल में दबाए, कांधे पे धोती लोटा लटकाए. चलते 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 पहुँचे द्वारकापुरी धामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. सुदाम जी एक एक पाऊल टाकतायत, द्वारकेचा रस्ता कापतात. सुदामजींना कृष्ण प्रेमाचा ध्यास आहे, कृष्ण प्रेमाची ओढ आहे. एक भलं मोठं वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाच्या खाली सुदामजी आराम करतात. असं वाटलं बस आता काही मला जाता येणार. कन्हैया तू ही आओ मुझे मिलने के लिए, मैं नहीं आ सकता. आओ कन्हैया आओ मुरारी, आओ कन्हैया आओ मुरारी. दर पे खड़ा है सुदामा भिखारी. कन्हैया आओ, मैं नहीं आ सकता. कन्हैयानं रात्रीच्या वेळेला सुदामजी झोपलेले असताना सुदर्शन चक्राला सांगितलं,
आणि सुदर्शन चक्राने अलगद सुदामजींना उचललं आणि द्वारका नगरीत आणून ठेवलं. सुबह जब सुदाम जी उठे, देखते हैं तो क्या हुआ, आंखों के सामने सब चमचमाते हुए मकान दिखाई दे रहे हैं. पूरा गांव जैसे कि बढ़िया बढ़िया सुगंधों से महक रहा है. हर कोई की हर कोई के चेहरे पे एक बढ़िया सी मुस्कान है. सब लोग आनंदित हैं. सुदाम जी ने पूछा, भैया ये कौन सी नगरी है? किसी ने कहा, भैया इसका नाम द्वारिका है. अच्छा ये द्वारिका है, मेरी कन्हैया की नगरी है. बोले हाँ ये तुम्हारे कन्हैया की नगरी है. भैया मुझे कोई छोड़ देगा कन्हैया के दरवाजे पे? एक ने कहा चलो मेरे साथ में. दरवाजे पर लाकर सुदाम जी को बैठा दिया और सुदाम जी की वो खिन्न अवस्था देखी और सुदाम जी को देख करके द्वारपाल हंसने लगे कि क्या ये गरीबी है. द्वारपालों से कहते हैं, सुदाम जी ए द्वारपालों, अरे जाकर कहो कन्हैया से. क्या कहूँ? अरे जैसे मेरी हालत है वैसा ही कहो. कैसे हालत है सुदाम? न सर पे पगड़ी न तन पे जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बता दो कन्हैया. सुदाम जी कहते हैं, जैसा दिखता हूं ना वैसा बताओ कन्हैया को. नजर पे पगड़ी न तन पे जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. जब सुदाम जी ने कहा जाओ, मुझे अंदर नहीं जाने देते, छोड़ो, लेकिन मेरा एक संदेशा भेज दो. जाओ और कहो कन्हैया से कि तुम्हारा बचपन का मित्र आया है. तो एक द्वारपाल निकला दरवाजे से और एक को कहा इसके ऊपर ध्यान रखना भाई, कहीं ये अंदर ना आ जाए. और एक द्वारपाल आकर के कन्हैया जी से कहता, कन्हैया जी सिर पे पगड़ी नहीं है, तन पे पैजामा नहीं है और उसका नाम सुदामा कहता है. जैसे ही कन्हैया ने सुना कि नाम सुदामा है, उठ करके खड़े हो गए कन्हैया और दौड़ते हुए चल पड़े. उनके पीछे पीछे रुक्मिणी माता भी दौड़ने लगी. जाओ ओ मैया, ओ मैया, ओ मैया, ओ रुक्मिणी मैया आप भी जाओ. कन्हैया जी आए और कन्हैया ने सुदामा को गले लगा. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हो सुनते ही दौड़े चले आए मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन. भगवान कन्हैया ने सुदाम जी को अपने हाथ में हाथ लिया, गले मिलाया और कहा, मेरे मित्र तूने आने में बहुत देर कर दी. अरे क्या करूं कन्हैया, हालात ही कुछ ऐसे थे. कन्हैया जी सुदाम जी को लेकर के आए. कन्हैया जी ने अपने सिंहासन पर सुदाम जी को बैठाया और कन्हैया जी और मां रुक्मिणी जी खुद नीचे बैठ गई और नीचे बैठ करके सुदाम जी को अपने बराबर अपने आसन पे बसाया, बैठाया. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने दुलाए. चरणासुओं से श्याम ने दुलाए. कन्हैया जी ने क्या किया? चरणासुओं से श्याम कन्हैया जी ने सोने की थाली ली, सुदाम जी को अपने आसन पर बैठाया और खुद कन्हैया ने सुदाम जी के पैर अपने हाथों से धोए. महाराज अपनी पट्ट
रानियों को कहा जाओ जल लेकर आओ। जल तो लाया नहीं, लेकिन कन्हैया ने अपने आंसुओं से सुदाम जी के चरण पखारे, चरण धोए। हाथ में कोई चिमटा नहीं तो कांटे निकालने के लिए कन्हैया ने अपने दांत से कांटे निकाले सुदाम जी के पैर के, और कहा मेरे मित्र तूने आने में बहुत देर कर दी मेरे कन्हैया, क्या करूं, हालात ही कुछ ऐसे थे भाई। महाराज भगवान की 16,108 पत्नियां देख रही हैं कि ये कौन आ गया। कन्हैया खुद नीचे बैठ गए और इसे अपने आसन पर बैठा लिया। इसके चरण भी अपने आंखों से पखारे कन्हैया ने, अपने आंसुओं से चरण धोए। ऐसा भक्त आज तक कन्हैया के दर पे कभी आया। महाराज कन्हैया सुदाम जी से पूछते रात के समय, भैया सुदाम वस्त्र बदलले, चांगले चांगले वस्त्र घालण्याकरता दिले। रुक्मिणीजी तुम्ही घ्या खाली बसून, बसा। रुक्मिणीने खालीच बसायचं असतं। तो सुदामजी ब्राह्मण आहे, गावोगावी जाऊन सांगेन बरोबरीला बसवतो असं। काही काही डोक्यावर बसवतात, तुम्ही बरोबरीला नाही बसवू शकत। महाराज चांगले वस्त्र सुदामजींना घालण्याकरिता सुंदर पकवान कन्हैयाजीने सुदामजींना खाऊ घातले, भरपेट खाल्लं सुदामाने। रात्रीची वेळ आहे आणि दोघी एकमेकाशी बोलतात। कन्हैया क्या चल रहा है तेरा? देखो जब मित्र मित्र से मिलते हैं ना तो सब भूल जाते हैं और बचपन की यादें फिर से अपने आप में शेयर करते हैं। सुदामाने विचारलं कन्हैया काय चाललंय तुझं? माझं चांगलंय रे, तुझं सांग सुदामा काय चाललंय? ओ बता मेरे यार सुदामा रे, भाई घने दिनों में आया। मेरे यार सुदामा रे, भाई घना दिनों में आया। बालक तार जब आया करता, जब आया करता, रोज खेल के जाया करता, खेल के जाया करता। एक प्रकार सुदामा रे, भाई घने दिनों में आया। हरी बोल। सुदामजींना विचारतात कन्हैयाजी, हे सुदामा, अरे मी राजा झालोय तुला कधीच माहिती आहे, पण तू बहु दिवसानं आला तर आला। बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्यात। सुदामजी कन्हैयाशी बोलतात। कन्हैयानं विचारलं सुदाम काय चाललंय तुझं? सुदामजी म्हणतात चांगलंय कन्हैया, तुझ्या कृपेने सुंदर बायको मिळाली, नाव सुशीला आहे। हाँ। देखो सुदाम जी कह रहे हैं छोटे छोटे बच्चे भी हैं, बहुत उधम मचाते हैं घर पे। हाँ, वाह वाह, ऐसा सुदामा कभी नहीं मिलने वाला, ये मिल गया हमें नसीब से। हमारे सुदाम जी के लिए एक बार ताली बजा। अगले साल कथाकार बदल जाएगा लेकिन झांकी वाला नहीं बदलेगा। झांकी वाला यही चाहिए। महाराज बढ़िया सा संसार है मेरा कन्हैया। कन्हैया तूने मेरी तो सुन ली लेकिन तेरी बता। कन्हैया ने कहा मेरी ना पूछ। बोले क्यों? मेरी तो भरपूर शादियां, बहुत शादियां हुई मेरी। पहाड़ दस रहा है ना, बहुत शादियां हुई मेरी। बोले मिलाएगा नहीं हमारी भाभियों से? बोले क्यों नहीं? कन्हैया ने रुक्मिणी जी से बोला और कहा रुक्मिणी
चरण पखारो। रुक्मिणी जी ने दर्शन लिया। क्या बात है, अच्छा बर मिले, आशीर्वाद दीजिए ओ महाराज। रुक्मिणी जी आल्या, दर्शन घेतलं, बाजूला झाल्या, भरपूर आशीर्वाद दिला सुदामाने। अष्टपुत्र सौभाग्यवती भव, आनंदी भव, मंगलमय भव, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, भरपूर आशीर्वाद दिला। रुक्मिणी बाजूला झाल्या, मित्रविंदा समोर आल्या, पुन्हा कन्हैयानं आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, आनंद भव, मंगलमय भव। मित्रविंदा आल्या, कल्याण भव, मंगलमय भव, भरपूर आशीर्वाद दिला। बघता 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 सुदामजी विचारतात कन्हैयाला, का रे एवढे लग्न केले, साधी पत्रिका नाही दिली? अरे नाही पत्रिका येड्या, फोन केला असता मी आलो असतो ना, नाही फोन तर मिस कॉल। कन्हैयानं सांगितलं, अरे सुदामा, एकही लग्न बिना युद्धाचं झालं नाही, सर्व लग्न युद्ध करूनच करावे लागले म्हणे। मग बघ तू आता, एक एक येते आणि सुदामाचं त्या ठिकाणी दर्शन घेते। शेवटी कन्हैया एक एक पत्नीला बोलवतात। सुदामजी आशीर्वाद देऊन देऊन थकले, सुदामजींची अवस्था खिन्न झाली। सुदामानं सांगितलं, कन्हैया इतनी पत्नियां है तेरी, किन किन को मैं आशीर्वाद दूं? एक काम कर, तू ही मेरे चरण पकड़ ले, मैं तुझे ही आशीर्वाद दे देता हूँ, सबको मिल जाएगा। देखो ये कैसी जाती है। अरे जग का मालिक परमात्मा सुदाम जी के पैर छूता है। यह संत में ताकत होती है कि संत भगवान को भी आशीर्वाद दे सकते हैं। महाराज देखो, कन्हैया ने पूछा, सुदामा अरे तूने सबको तो आशीर्वाद दे दिया, लेकिन मेरे भाभी ने मेरे लिए कुछ नहीं भेजा? बोले नहीं नहीं नहीं, कुछ नहीं भेजा, कुछ नहीं भेजा कहते, और अपनी तंदुल की जो पोटली है वो छुपाते हैं, दिखाती नहीं किसी को। कन्हैया ने देखा, अरे सुदामा कुछ नहीं कहता और कुछ तो भी तू छुपा रहा है, दिखा क्या है, दिखा। सुदाम एक तरफ उड़ते, कन्हैया एक तरफ उड़ते, सुदाम जी एक तरफ। अरे नहीं कन्हैया छोड़ दे, नहीं नहीं नहीं, अरे देना पड़ेगा सुदाम, अरे। और छीन ली कन्हैया ने पोटली, और पोटली खोल कर देखा तो उसमें तंदुल थे। कन्हैया ने मुट्ठी पकड़ी और अपने हाथ में ऐसे मुट्ठी पकड़ी और मुंह में डाल लिया, एक बार डाला। आहा, खाना मत, खाली एक्शन कर। एक मुठ्ठी टाकली आणि दुसरी मुठ्ठी टाकणार तोपर्यंत रुक्मिणी मातेने पटकन कन्हैयाचा हात पकडला आणि हातातून ते तांदूळ हिसकावून घेतले की एक मुठ्ठी खाल्ली तर गाव सोन्याचं करून दिलं, दुसरी खाल्ली असती तर आम्हाला सुद्धा समर्पित करून दिलं असतं। पण रुक्मिणी मातेने ते तांदूळ घेऊन टाकले। कन्हैयाने मायबाप भरपूर असं आदर आतिथ्य केलं सुदामजींचं। सुदामजींचं अंतःकरण गदगद झालं। 2-4-8 दिवस झाले आणि पाहतात तर काय, मग सुदामजींना घरची आठवण येऊ लागली, लेकरांची आठवण येऊ लागली। आणि सुदामजी कन्हैयाला सांगतात, कन्हैया अब मुझे जाना पड़ेगा भाई, तेरी भाभी घर पे राह देखती होगी, बच्चे छोटे छोटे हैं, मेरी राह देखती होगी। कन्हैया ने कहा ठीक है सुदामा, जा रहा है तो ये सब वस्त्र यहाँ उतार के जा, तेरे जो है पहन के जा। सुदाम ने कहा, अरे भैया कम से कम जो पहने हैं उतने गहने भी दे देता तो मेरा मकान बन जाता, ऐसा कैसा कन्हैया है तो सब उतार ले रहा। नहीं, बोले जो है यहाँ का यहाँ डाल के देना पड़ेगा, क्योंकि कन्हैया को मालूम जिस रास्ते से मेरा मित्र आया है उसी रास्ते से जाएगा, और लोग ऐसा ना कर दे कि कन्हैया के मित्र आते उसे लूटने के लिए आते, उससे कुछ ले जाने के लिए आते। मेरे भक्त को, मेरे मित्र को कोई कलंक ना लगाए, इसलिए कन्हैया ने पूरे जेवर उतार लिए, पूरे वस्त्र उतार लिए, और जो वस्त्र सुदाम जी ने लाए थे वो वस्त्र सुदाम जी को वापस पहना दिए। सुदाम जी वापिस अपने घर चल पड़े। कन्हैया जी खुद उनको छोड़ने के लिए जाते थे वहां तक। रुक्मिणी मैया, सुदाम जी सब द्वारिका के बाहर आते। हाँ बस सबने दर्शन कर लो, भगवान ने दर्शन किए सुदामा जी के, हम सब ने भी करने चाहिए, हमारे जिंदगी के दुख दर्द दूर हो जाएंगे। बहुत बड़े भगवान के भक्त है हमारे सुदामा जी। सुदामा जी द्वारिका से चलते 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 जब अपने गांव में आए, और जब देखा, जेव्हा सुदामाने पाहिलं माझ्या घराचं काय झालं,
सारी नगरी सोन्याची नगरी सोन्याची झाली सोन्याची. माझ्या घराचं जणू काही गोकुळ झालं गोकुळ. माझ्या घराच गोकुळ झालं मन आनंदानं झालं. माझ्या घराच गोकुळ झालं मन आनंदानं झालं. जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार